मी सर्वप्रथम सगळ्यांचे आभार मानते। तुम्ही सर्वजण वेळातला वेळ काढून आलात, आम्हाला सहभाग झालात सगळेजण, आम्हाला खूप छान वाटलं। मी आयोजक या नात्याने तुमचे सगळ्यांचे आभार मानते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण नेहमी हर्ष उल्हासात आणि आनंदात साजरी करतो। या आनंदात थोडीशी भर पडावी म्हणून हा कार्यक्रम घेतला होता। त्या कार्यक्रमाला तुम्ही सर्वांनी सहभाग झालात। आमच्या नगरवासियांनी खूप छान प्रत्येकाच्या दारात रांगोळी काढल्या, ते बघून मला खूप आनंद झाला। एवढ्या उन्हात सगळेजण सोबत होते। आम्ही असेच कार्यक्रम घेऊत राहूत आणि तुम्ही अशीच आम्हाला साथ द्या। एवढे तुम्ही माझे 2 शब्द संपवते। आज इथे खूप भव्य स्तरावरती रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या आणि याचं नियोजन पण सुंदर नियोजन केलेलं होतं। आणि नांदेडमध्ये अशा महापुरुषांच्या जयंतीनिमित्त रांगोळी स्पर्धा वगैरे अशा घडून आल्या पाहिजे, घेतल्या गेल्या पाहिजे, तर कलाकारांना सुद्धा एक छान व्यासपीठ मिळतं। आणि विशेष कलाकार म्हणून मी पण सांगेन आणि परीक्षक म्हणून मी पण सांगेन की परीक्षण करताना अत्यंत दुविधावस्था निर्माण झाली होती, कुणाला पहिलं देऊन आणि काय, कारण इतक्या सुंदर सुंदर रांगोळ्या मुलांनी काढलेल्या आहेत। काही पोर्ट्रेट काढलेले आणि काही थीम ओरिएंटेड पण काढलेले। शिवाय या नगरामध्ये प्रत्येक दारामध्ये एक रांगोळी काढण्यात आली होती आणि त्यातूनही एक स्पर्धा निर्माण केली होती, त्यातूनही प्राइज काढण्यात आले आणि खूप छान मला अनुभव आला या रांगोळी स्पर्धेला येऊन। थँक्यू आयोजकांचे खरंच मनापासून धन्यवाद। त्यांनी आम्हाला बोलवलं आणि आम्हाला ही संधी दिली की रांगोळी स्पर्धा आणि अशा पद्धतीची एवढ्या मोठ्या स्तरावरती रांगोळी स्पर्धा याचं परीक्षण करण्याची खूप वेगळी मजा आली। थँक्यू। सर्वांना जय भीम। आज दिनांक 14 एप्रिल रोजी जय बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जे रांगोळी स्पर्धा घेतलेल्या होत्या, मीराताई गायकवाड यांनी खूप सुंदर असा प्रोग्राम अरेंज केला आणि त्यामुळे प्रत्येक घरातील रांगोळी बायकांनी काढलेली आहे। अतिशय उत्साहामध्ये त्यांचा जो उत्साह होता, त्यांनी खूप सुंदर बाबासाहेबांचा संदेश त्या रांगोळीमधून दिलेला आहे आणि रांगोळीमध्ये एक स्लोगन त्यांनी दिलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांचे मनस्वी अभिनंदन आणि असंच भरभराटून त्यांनी सहकार्य करावं ही सर्वांना विनंती। भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना। नमस्कार, मी वैष्णवी अनिल पांचा, मी परभणी येथून आलेली आहे। आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आहे। त्यानिमित्ताने आज रमाई बुद्धविहार येथे नांदेड येथे रांगोळी कॉम्पिटिशनचं अरेंजमेंट केलेली आहे। मीराताई गायकवाड यांनी ह्या स्पर्धेचं सगळं नियोजन व्यवस्थापन केलेलं आहे आणि यांचं सगळं नियोजन हे खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे। आम्ही जेव्हाही कॉल करू तेव्हा ते लगेचच उचलून आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करत होते। इथे येण्यासाठी आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून इथं आहोत, आता 1:30 वाजलेले आहेत आणि मी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पोर्ट्रेट रांगोळी काढलेली आहे। त्याबद्दल माझा आज प्रथम क्रमांक मिळालेला आहे आणि मी खरंच खूप खुश आहे आणि सगळ्यांचे खूप खूप आभार की त्यांनी मला फर्स्ट प्राइज दिला आणि खरंच थँक्यू। या ठिकाणी रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं, ही माहिती कुठून? सर, एक वसमतचे मनमत चिलवंत म्हणून रांगोळी आर्टिस्ट आहेत, त्यांनी मला हे बॅनर पाठवलं होतं की इथं रांगोळी कॉम्पिटिशन आहे, तुम्ही अरेंजमेंट या म्हणून पार्टिसिपेट व्हा। म्हणलं ठीक आहे, चालेल, असं झालं। आतापर्यंत बऱ्याच स्पर्धेमध्ये भाग घेतलेले, जवळपास 15-16 स्पर्धामध्ये भाग घेतलेला आहे आणि येत गेले कुठे। हो, प्रत्येक ठिकाणी घेतलेला आहे, जिथं कॉम्पिटिशन असेल तिथे मी जाते।